मी बोलत गेलो समतेची भाषा, मी बोलत गेलो समतेची भाषा, ते विषमतेची गरळ ओकत राहिले. मी बोलत गेलो समतेची भाषा, ते विषमतेची गरळ ओकत राहिले. मी चालत राहिलो ते भुंकत राहिले. मी चालत राहिलो ते भुंकत राहिले. मी बोलत राहिलो ते हसत राहिले. मी चालत राहिलो ते भुंकत राहिले. मी बोलत राहिलो ते हसत राहिले. माझ्यावर भुंकता भुंकता, माझ्यावर हसता हसता एके दिवशी त्यांनाच कळलं नाही की कधी एक दिवस ते माझ्या मागे चालू लागले. जगभरातील सर्व फुलेप्रेमी मित्रमैत्रिणींना, बांधवांना मी विजय वडवेराव, प्राथमिक शिक्षक, पुणे जिल्हा परिषद पुणे, आयोजक देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान आणि पुण्यात होणाऱ्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचा आयोजक आपणा सर्वांना सस्नेह सविनय नमस्कार करतो. मित्र हो, आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. जय ज्योती, जय साऊ, जय फातिमा, जय संविधान. मित्र हो, पुण्यात पहिल्यांदाच जगातील पहिला आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल आयोजित केलेला आहे. 2 जानेवारी ते 5 जानेवारी असा 4 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 जवळपास दररोज 4 दिवस 12 तास हा अखंड क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा, उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा जागर आपण आयोजित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल हा एस.एन. जोशी सभागृहात पत्रकार भवना शेजारी गांजवे चौक नवी पेठेत या पत्त्यावर एस.एन. जोशी सभागृहात आयोजित केले. मित्र हो, 4 दिवस काय होणार आहे या फुले फेस्टिवल मध्ये? जगातील पहिला फुले फेस्टिवल. फुले फेस्टिवल म्हणजे काय? लोकांच्या प्रबोधनासाठी, लोकांच्या योगदानातून सुरू केलेला लोक काव्य जागर कला महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल. मित्र हो, या फुले फेस्टिवल मध्ये जगभरातील महाराष्ट्र, केरळ, गुजरात, गोवा, कर्नाटक, तेलंगणा अशा जवळपास 6 ते 7 राज्यातील, या देशातील आणि या देशाबाहेरील दुबई, लंडन, ऑस्ट्रेलिया अशा देशातून जवळपास 600 फुलेप्रेमी कवी आणि कवयित्री बंधू भगिनी या फुले फेस्टिवलसाठी उपस्थित राहणार आहेत. काय होणार आहे या फुले फेस्टिवलमध्ये? मित्र हो, 600 कवींच्या ताफ्यांसह काव्य महोत्सव, त्यानंतर मराठी गझल मुशायरा, देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या विषयावर, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, सांगीतिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी यांचे प्रात्यक्षिक होणार. आणि याच फुले फेस्टिवलचे औचित्य साधून या माझ्या देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा काव्य जागर अभियानांतर्गत जे फुलेप्रेमी कवी कार्यकर्ते माझ्यासोबत निरंतर कार्यरत आहेत, त्या कार्यकर्त्यांना, त्या कवींना, त्या फुलेप्रेमींना ऊर्जा मिळावी, एक उत्साह मिळावा, त्यांचा उत्साह वाढावा आणि त्यांच्या कार्याचा वेग अजून दुपटीने वाढावा. म्हणून या वर्षापासून, या पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलपासून या सर्व कवी कार्यकर्त्यांसाठी मी आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार सुरू केलेला आहे. या पहिल्या होणाऱ्या फुले फेस्टिवलमध्ये जवळपास आपण जगभरातील 25 फुलेप्रेमी कवी कार्यकर्त्यांना हा पुरस्कार बहाल करणार आहोत. हे या फुले फेस्टिवलचं वैशिष्ट्य आहे. मित्र हो, एवढा मोठा फुले फेस्टिवल, पण यासाठी आपण कोणतंही शुल्क आकारलेलं नाही. 4 दिवस जगभरातून येणाऱ्या कवींना काय सुविधा मिळतील? तर 4 दिवस या कवींना 2 वेळचा चहा, सकाळचा नाश्ता आणि दुपारचे सुग्रास दर्जेदार जेवण आपल्याकडून मोफत मिळणार आहे. आणि तसेच
कविता सादर झाल्यानंतर प्रत्येक कवीला एक आकर्षक दर्जेदार असं सन्मानचिन्ह मिळणार आहे, संविधानाची एक प्रत मिळणार आहे आणि एक लेखणी मिळणार आहे. मित्रहो, कशासाठी आयोजित केला हा फुले फेस्टिवल? या पुण्यामध्ये क्रांतीसूर्य आणि ज्ञानज्योतींची नेहमीच अवहेलना झाली, उपेक्षा झाली, सातत्याने त्यांना डावलण्यात आलं, मरणोत्तरही डावलण्यात येत आहे. आजही फुले दाम्पत्य भारतरत्नापासून वंचित आहे. वंचितांचा क्रंद माझ्या आत असतो, त्यामुळे मी चावडीवर जात असतो. वंचितांचा क्रंद माझ्या आत असतो, त्यामुळे मी चावडीवर जात असतो. मागचे कित्येक भारतरत्न झाले, मागचे कित्येक भारतरत्न झाले, अन खरा ज्योतीच अंधारात असतो. मित्र, ही परिस्थिती बदलली पाहिजे, ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी फुलेप्रेमी जागा झाला पाहिजे, फुले पुण्यात जिंकलेच पाहिजेत. यासाठी सर्व फुलेप्रेमींना माझं कळकळीचं आव्हान आहे. 2 जानेवारी ते 5 जानेवारी जगातला पहिला फुले फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल, आपल्या मायबापाचा उत्सव आपण सर्वांनी आपल्या उपस्थितीत बहारदार करायचा आहे. या पुण्यात फुलेंचा आवाज दुमदुमलाच पाहिजे. फुलेप्रेम हा एक ब्रँड सेट झाला पाहिजे. जय ज्योती, जय क्रांती, जय फातिमा, जय संविधान. धन्यवाद मित्र.